नमस्कार. फेसबुकवरती फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून आपण अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचत असतो. त्यांनी केलेल्या कमेंट ह्या सार्वजनिक असतात. म्हणजे एकाने पोस्ट मध्ये कमेंट केली तर ते सर्वांना कमेंट दिसते. वैयक्तिक कमेंट पाहिजे असेल आपल्याला तर मेसेंजरवरती सुद्धा आपण ते कमेंट करू शकतो किंवा पाहू शकतो. पण या व्यतिरिक्त आपल्याला WhatsAppचा सुद्धा नंबर जोडता येतो. जेणेकरून जो कमेंट करणारा व्यक्ती आहे तो आपल्याला डायरेक्ट WhatsAppवरती कमेंट करू शकतो. त्यासाठी आपल्याला फेसबुकवरती WhatsApp नंबर हा ॲड करावा लागतो. तर तो कसा ॲड करायचा बघा. या ठिकाणी फेसबुक ओपन केल्यावर यात आपलं जे प्रोफाईल चित्र आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. या ठिकाणी डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डवरती टच करायचं आहे. डॅशबोर्डवरती टच केल्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे. या ठिकाणी सेटिंगचं ऑप्शन आहे, सेटिंगवर क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे. या ठिकाणी खाली यायचं आहे प्रोफेशनल मोड. या ठिकाणी बघा मॅसेंजर टूल ऑन आहे. व्हॉट्सअपला एक नंबर मी ॲड केलेला आहे. आता हा नंबर जर तुम्ही ॲड केला नसेल तर या ठिकाणी ॲड करायचा ऑप्शन येतंय. पण मी जो हा नंबर ॲड केलेला आहे तो आता मला काढून टाकायचा आहे. तर हा मी नंबर रिमूव्ह करून टाकतो माझा. तुम्ही या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. जेणेकरून ग्राहक तुमचे जसे जास्त करून तर कॉलेजचे किंवा कोचिंग क्लासेसवाले आपली जाहिरात करतात आणि त्याच्या खाली आपला मोबाईल नंबर ॲड करतात. जेणेकरून ॲडमिशन घेण्यासाठी लोक डायरेक्ट WhatsAppला संपर्क साधतात. अशा पद्धतीनेही त्यांना कामाला येत आहे. पण मला नको आहे म्हणून मी हा नंबर रिमूव्ह करत आहे. तुम्ही पण ॲड करा किंवा रिमूव्ह करा. हा नंबर रिमूव्ह झाला आहे. त्या पद्धतीने नंबर आपण ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा, फॉलो करा. यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.